बोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय ज्ञानेश्वर महाराज की जय. जय. सद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. देवादी देवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुण नामय श्री प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संताची गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुखलेस. तेथे मी राहीन होऊन याचक घालीतील भिकतेची माझ. संताची आगावी वरो भांडवल अवघा विठ्ठल धनावित. संताचे भोजन अमृताचे पान करीती कीर्तन सर्व काळ. संताचा उद्यम उपदेशाची पेठ प्रेम सुखासाठी घेती देती. तुका म्हणे तेथे अनिक नाही परी म्हणून भिकारी झालो त्यांचा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भिकारी झालो पण संतांचा झालो. जे परमार्था करता कशाची तयारी. भिकारी म्हणणं आपल्याला आवडन का. एखादा जर आपल्याला भिकारी म्हणला आपल्याला आवडन का आपण पुन्हा त्याच्याशी बोलू का. नाही ना. महाराज म्हणले होईन भिकारी पंढरीचा वार करी. म्हणजे काय त्यांच्या ठिकाणी काही राहिलंय का अहंकार कधी बुद्धी का काय काय लवलेश. सगळ्याचा जाळ सगळ्या उपाधीपासून बाजूला झाले म्हणून तर मोठे झाले नाही का. आता श्रीमंत जगद्गुरु तुकोबा ही श्रीमंती कोणती आहे. ही दैवी संपत्ती आहे. म्हणून मी भिकारी झालो. कारण काय काय ते प्रत्येक चरणात सांगितलंय. भिकारी होण्याचं कारण काय आहे. भिकारी म्हणजे याचक सेवक. शिष्यस्ते हम त्या नात्याशिवाय ते भेटत नाही. दुसऱ्या नात्यात ते चालत नाही. संताची या गावी प्रेमाचा सुकाळ. महाराज म्हणले माझ्यातलं प्रेम काढून टाकलं का संपलं काहीच नाही राहिलं. आणि प्रेम अनुभवलंय आम्ही आता भरपूर. दुसरी काय संपत्ती असते साधूची. सगळीकडे काय प्रेम सुखरी प्रेम सुखरी प्रेमा विना नाही. एवढी ओढ का असती भेटीची. एवढी तळमळ का असती. प्रेम प्रेम काय बाजारात भेटणारी वस्तू आहे का. नाही ना. तिकडे भेटत पण ती खरं प्रेम नाही राहते. बरोबर राहते. गेले असते जेवण करून नाही का. आता कुठून वर म्हणते भगवान जाणे. संताची आगावी प्रेमाचा सुकाळ. काय आता तेच प्रेम स्वरूप झालेले असतात. तिथं काय मग त्या रेंज मध्ये गेल्यावर मग प्रेमाची नुसतं नाही का. शुद्ध प्रेम आहे बरं का. असं नाही बा आता काही दिलं तर काही घेतलं तर असं नाही. व्यवहारात आहे ते पण तिकडं नाही. ते निरपेक्ष प्रेम आहे. निरपेक्षम ते लक्षणच येते साधूच. साधूला अपेक्षाच नाही जगात कशाचीच नाही तर मग आपल्यापासून काय असणार आहे नाही का. आपल्याला वाटतंय तसं बा आपण काहीतरी देतोच म्हणून येतात बा नाही का. संतांच्या ठिकाणी काय नसतं तसं.
घेणे देणे सुखची वरी होती या जगा. हा. कोण म्हणलं असं? संत म्हणतात घेणं हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. घेणे देणे सुख, घ्यायचं सुख द्यायचं सुख, घ्यायचं प्रेम द्यायचं प्रेमच. जगाला वाटण्याकरता तर आले ते प्रेम सुख, म्हणून प्रेमाचा सुकाळ आहे. बाकीच्या ठिकाणी दुष्काळ आहे नाही का. बाकी सगळं आहे पण प्रेम नाही, शुद्ध प्रेम नाही, पाहायलाच भेटायचं नाही. कारण ते अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय ते निर्माणच होत नाही. संताची गावी प्रेमाचा नाही तळमळ दुःखिलेश, हे महत्वाचं आहे. चित्ताची तळमळ थांबलेली असती, चित्ताची तळमळ थांबलेली असती साधूची. मग आपल्यासारखा जरी त्यांच्या संगतीत गेला आहे ना, भ्रांतासही ब्रह्मभाव, ब्रह्मभाव आपल्यासारखा भ्रांत जरी एखादा गेला ना त्यांच्या संगतीत, त्यांच्या दर्शनाना, दर्शनी प्रशस्ती पुण्य पुरुषा, काय शक्ती असते. एखादा भ्रांत जरी गेला तर त्याला ब्रह्मभाव म्हणजेच प्रेम प्राप्त होतं, सुख प्राप्त होतं, आनंद प्राप्त होतो. काय दिव्यता असते व. आणि जीव मोकर येईल तर कोणी कळाय, त्याला संतच कळत नाही. नाही का, खरं सुखच नाही माहित. नाही नाही, त्याला ते पत्ताच चुकला सामान्य जीवाचा. धुंडळीचं सुखच प्रेमच, कारण प्रेमाविना नाही समाधान. समाधान हे देवाचं दर्शन आहे. समाधान ही समाधी आहे. समाधान, समाधान म्हणजे काय? समाधान शब्दाचा काय अर्थ? समाधान. ब्रह्म कसं आहे? समी. ब्रह्म कसं आहे? समी. आणि त्या समतत्वावर ज्याचं अवधान झालंय, समतत्व त्यानं चित्तात धरलंय, ते समब्रह्म त्याच्या हाताला आलंय. अवधान म्हणजे त्याच्यावर तो अनुसंधान आहे, त्याच्यावर आरूढ आहे, त्या तत्वावर, समतत्वावर, ब्रह्म तत्वावर आरूढ आहे, त्याला समाधान भेटतं बर का. म्हणजे जो बोधावर आहे, जो बोधावर आहे त्याला समाधान भेटतं. म्हणजे समाधान म्हणजे देवाचं दर्शन. चला पुढे. साधूची तळमळ थांबली चित्तामध्ये. जोपर्यंत चित्ताची तळमळ थांबत नाही ना, तोपर्यंत मळमळ थांबत नाही. त्याची तळमळ लय अवघड काम. अस्थिर चित्त, अशांत चित्त, अशुद्ध चित्त जोपर्यंत आहे ना, तळमळ नाही थांबत. आणि हीच प्रक्रिया परमार्थात महत्वाची. बाकी परमार्थ म्हणजे काय? चित्ताची शुद्धता, स्थिरता. मग त्या स्थिर चित्तामध्ये त्या आनंदाची अभिव्यक्ती होती, प्रतीतीला येत होतो. अशुद्ध चित्तात येत नाही तो. मग स्थिर झाले पाणी कसं शांत, थंडगार, तसंच येते चित्ताचं. चित्त शुद्ध होती तरी शत्रू मित्र होती. लक्ष नाही ना त्याच्या पुढं. मग निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर फुटती रे. तात्पर्य पहिल्या चरणात महाराज सांगतात, संताची गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःख. दुःखाचा काय संबंध आहे तिथं? घेणं देणं सुख येईल, दुःखाचा अभाव आहे तिथं. दुःख तर आपला काही संबंध नाही तसा. सुखाचा आणि आपला संबंध आहे. दुःख तर आपलं स्वरूप आहे. सुखाची चढावा जयाची आसनी, किंवा आसनी जयाची एकच अर्थ आहे त्याचा. सुख हे आपलं स्वरूप आहे. दुःख हे आगंतुक आलेलं आहे, पाहुण्यासारखं. पाहुणा कायमचा राहतो का?
नाही ना. त्यांचं नाही राहत भावना. तसं आहे दुःखाचं. येतं जातं येतं जातं येतं जातं, पण स्वरूप कधीच कुठे जात येत नाही. हम्म. म्हणून प्रथम चरणात महाराज सांगतात, संताची आगावी प्रेमाचा सुखा. का जायचं सत्संगतीमध्ये? त्याच्याकरता जायचं. ज्याला वाटावं आपल्याला प्रेम, आनंद, दुःख जावं, तळमळ जावं, त्यानं कशाला जावं, नाही का? हा. किती मी राहीन होऊन याच घालतील भिकतीची मज. मोठमोठे महापुरुषांनी सेवा केली हो. हम्म. अवतारी महापुरुषांनी सेवा करावं संतांची. तिथे मी राहीन याचक होऊन. त्यांना याचक कशा करता? हे प्रेम सुख भेटण्याकरता. बाकी त्यांना व्यवहारातला नाही काही लागत. व्यवहारातलं त्यांच्याकडे रगड आहे. त्याला तर लाच मारून गेले ते, नाही का? जो महात्मा सगळ्या उदाऱ्या त्या वया बुडू शकतो, संसाराच्या नावे घालून या शून्य. लाथाडीला संसार काय प्रमाण असू शकतं याच्यापेक्षा मोठं? ज्याला भौतिक गोष्टीचं काही नाही लागत. याचे कशा करता? ही कृपा संतांकडे फक्त. एवढीच विद्या संतांकडे, म्हणून नाक घासावं लागतं, नाही का? तद्विधी प्रणिपाती. ते म्हणले, अरे परंपराच सांगितली मग, नाही का? आणि मग ते मी राहीन होऊन याचक घालतील भिकतीची मग तो प्रसाद ते संत आपल्याला देतील, नाही का? त्याला ब्रह्मविद्या म्हणा, अनुग्रह म्हणा, बोध म्हणा, मरणणारी विद्या म्हणा, वाघिणीचं दूध म्हणा, काय म्हणायचं ज्ञान म्हणा, नाही का? ते संत आपल्याला, म्हणजे कृपा, गुरु कृपा निर्मळ भाग्य. काय सेवा केली नाथांनी? नाथांनी इतकी सेवा नाही. काय नाथांचं असं जुनं चरित्र वाचावा. काय जीवनात प्रसंग आहे, कशा करता? अहो एवढंच भेटण्याकरता. तळमळ थांबली ना. अरे जेव्हा ब्रह्मत्व आहे, संकल्प लोपी ब्रह्माची ते चित्त चैतन्य होऊन जातं. संताच्या गावी वरो भांडवल अथवा विठ्ठल धनवित्त. संताच्या गावी वरो भांडवल. काय आहे संतांच्या गावी? आता दुसऱ्या चरणात सांगितलं महाराजांनी. पहिल्या चरणात सांगितलं भगवत प्रेमाचा सुकाळी आणि तळमळ, लेश सुद्धा नाही तळमळीचा, दुःख नाही. त्या ठिकाणी मी भिकारी होऊन राहीन, म्हणजे त्यांच्याजवळ असलेल्या प्रेमाची मला भिक्षा भेटेल. संताच्या गावामध्ये धन, वित्त, सर्व भांडवल विठ्ठल आहे. विठ्ठल आमचे जीवन, आगमा निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल कुळीचे दैवत. सगळं विठ्ठल. विठ्ठल आला का सगळंच आलंय. तो आला का बळीया माझा पंढरीराव, तो या देवांचा आहे देव. अरे तो आला का सगळंच आलंय. विश्वातलं ऐश्वर आलं. ऐका यशस्वी अवधान, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे गुणवरे वसती जेथ, म्हणून तया म्हणती भगवंत. भगवंत, वंत प्रत्यय लागला आता इथं. एवढं ऐश्वर्य आलं ना. सगळं भांडवल विठ्ठली, म्हणजे त्याचेच ते नित्य सेवन करतात. काय नामस्मरण करतात संत, बाकी दुसरं काय करतात? त्याच अनुसंधानात असतात. त्याच ध्यानात त्यांच्या अखंड चित्तामध्ये तेच असतं. दुसरं काय असतं तरी दिसतात आपल्याला व्यवहारामध्ये आपल्यासारखे, पण त्यांच्या चित्तामध्ये वेगळं असतं, नाही का? संतांच्या गावामध्ये धन, वित्त,
गोंदवलेकर महाराज म्हणायचे. गोंदवलेला दुसरं काही पिकत नाही म्हणले. रामनामाचं पीक बाकी लय भारी आलं म्हणले. कारण टाकलं म्हणले मी. मला थोडं चालतं का नाही चालतं पण लय गिऱ्हाईक भेटलं म्हणले. म्हणजे हे धन आहे ना, रामनामाचं धन आहे साधूकड. जे नित्य सेवन करतात आणि आपल्याला सांगतात, सांगतो तुम्हाशी भजारी विठ्ठला, नाही का, ठेवितो हा रस वाटीतो आणि का घ्यारे होऊ नका रान भरी, तुका म्हणे माझं झाडीले निरोपा. संतांच्या गावाला गेलं आपल्याला हे सगळंच भेटणार नाही का. संत हे नित्य कीर्तन रूपी अमृत पानाचे भोजन करतात. आता जिथे कीर्तन आहे ना तिथे समाधान असतं नाही का. काय तरी कीर्तनाचे आणि नटनाचे काय शक्ती असन बा त्या कीर्तनामध्ये कलियुगामध्ये. कसं पाप असलं तर जाळायची ताकद कीर्तनात. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तनाची शक्ती फार मोठी. दुसरं साधन करायची गरज नाही कलियुगामध्ये. कीर्तन जर केलं तर, आणि केलंच कुठे तुकाराम महाराजांनी दुसरं काही नाही का. कोणी काही करू म्हणले, कोणाला काय करायचं ते केलं. आम्ही एक कीर्तन येऊन काहीच केलेलं नाही म्हणले. म्हणजे संत हे नित्य नित्य शब्द आहे. नित्य कीर्तन कसं करायचं आता ती तर रीत साधूकडे नाही का. नित्य कीर्तनाची रीत साधूकडे म्हणून तर त्यांच्याकडे लोटांगण घालायचे. नित्य कीर्तन रूपी अमृत पानाचे भोजन करता. अमृता म्हणी गोड नाम तुझे देवा, मन माझे के सेवा का बाने घे. हे नामामृतच सेवन करतात. ते अमृत म्हणजे कोणतं असं नका समजू स्वर्गातलं अमृत नाही का. हे अमृत त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कथा अमृत, नामामृत, गोडी वैष्णवा लागत. ती गोडी लागू सर लय आतभाव लागत, लगेच गोडी नाही लागत. गोडी लागणं हीच देवाची कृपा आहे नाही का. नामस्मरणामध्ये गोडी लागणं हीच तर खरी देवाची कृपा आहे. बाकी काय वेगळं तरी. गोडाचे नाम आपल्याला हे झालेलं आहे, आपल्या जीवाला विषय रस्ता सवय लागलेली आहे ना. नाम गोडच, नाम अमृतच, नामच संजीवनी. सगळं नामच आहे पण त्याची गोडी का कळत नाही. आपल्या जीवाला पहिली सवय लागलेली आहे ना विषयाची. हळूहळू ती केली पाहिजे ना, आणि मग ही सवय लागली पाहिजे. म्हणून संत नित्य कीर्तन रूपी अमृत पानाचे भोजन करता. संत नेहमी उपदेश रूपी पेठेमध्ये प्रेम सुखाच्या देवघेवाचा व्यवहार करतात. काय देवघेव करणार आता हे. हेच दुकानच टाकलंय त्यांनी नाही का. देतो मौलावीनं सर्व वस्तू, ते का पैसे घ्या का काय. ना म्हणून पूर्वी क्षेत्राच्या ठिकाणी संत थांबायचे चातुर्मासाला, तसे थांबायचे काही. आणि तिथे गेलं म्हणजे मग तो प्रसाद भेटायचा सर्वसामान्याला. आता काय झालंय, अवघड झालं जरा नाही का. आता तर समर्थ म्हणले आडक्याचे 3 मिळाले तरी त्याचा स्वीकार करू नये म्हणले. संत नेहमी उपदेश रूपी पेठेमध्ये प्रेम सुखाच्या देवघेवीचा व्यवहार करता. त्यांच्याकडे अविनाशी सुखी, अविनाशी सुख देता. सर्वसामान्य देवाला दुःखातून मुक्त करता तो.
कितीही दुःख असू द्या, देवाच्या पाठीमागे कितीही दुःख असू द्या, दुःख म्हणजे पाप नाही का? हा. दुःखाचं फल पाप आहे ना, हम्म. पापाचं फल दुःख आहे. मग कितीही दुःख असू द्या, फक्त नामस्मरण करा. दुःख नाही गेलं तर मग बोला नाही. हम्म. कारणासहित दुःख जातं बरं का. हा. नामस्मरण आहे मग तेवढं केलं पाहिजे ना. हम्म. जसं धड 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 पेटलं एखादं आणि ते देवर आहे चमचा राहतो ना तो हम्म. बारीक, एकदम बारीक चमचा, तो हा. त्यानं पाणी शिपून जमून का मोठी आग लागली? नाही ना. त्याला पैपच धरावं लागेल सारखा नाही का? हो. तसं नामस्मरणाचा मग चांगला तडाखा लावा लागेल. नुसतं असं गॅस धरावं लागेल, सारखं नामस्मरण, सारखी सेवा, तेव्हा जळण ते. प्रभाव तेवढा पाहिजे ना. हो. मी बसतो 5-10 मिनिटं, म्हणले अरे 5-10 मिनिटं बसून काय होईल, नुसते पळीनं पाणी घातल्यासारखं. हम्म. तेवढ्या पुरतं तेवढं बरं होईल. कायमचं शांती सुख पाहिजे असेल तर त्याला तडाखाच लावला पाहिजे नाही का? हम्म. असं आहे. महाराज म्हणतात त्या ठिकाणी याशिवाय दुसरा कोणताही प्रकार नाही, म्हणून मी त्यांच्याजवळ याचना करणारा भिकारी आहे. संतांकडे काय नसतं, दुसरं काय आहे? हम्म. ते म्हणले चुलीवर हरळी, हा. घर चंद्रमौळी. आपलं तर बरं आहे, कौलं फिवलं तर आहे ना, पत्रा चित्रा आहे ना, काही काय ना, हा. काय कमी एकही दिवस उपाशी नाही. हा. भोगाला काय एखाद दिवस असा का बा काही भेटलं नाही म्हणून उपाशी झोपलंय कोणी? नाही ना. नाही ना. त्यांची तर एवढी प्रतिकूल परिस्थिती होती, पण नाही ना. हम्म. म्हणून ते म्हणले खाऊन त्रास आहे कधी. हा जास्त खाऊन त्रास आहे कधी. त्रास आहे उलट. त्रास आहे. ते दोंड्याच्या महिन्यात किती लोक आजारी पडले. दवाखान्याची भरती घेणं नाही का? त्रास आपल्याला आहे, पण दवाखान्याची भरती. त्रास झालो काय चिंतन करीन तो, असे ना. वाढव झाले रे होत नाही चिंतन. शरीर स्वास्थ्य जर असलं तर चिंतन होत, तसं नाही म्हण लागत. म्हणून युक्त आहार विहार म्हणलंय तिने. अवघडच आहे तसं. तुकाराम महाराज म्हणतात त्या ठिकाणी याशिवाय दुसरा कोणता प्रकार नाही, त्यांच्याजवळ याचना करणारा मी भिकारी झालो. संतांचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्यांची. तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णवया पार महिमा त्यांचा. निर्गुणाकार झाला गुणवंत, झाली दंडवत पूजनीया. तीर्थे त्यांची इच्छा करीती नित्य काळ व्हावया निर्मळ आपणाशी. अष्टमहा सिद्धीचा कोणाला पाड, मागून येते आड कोणी तया. तुका म्हणे ते हे बळीया शिरोमणी, राहिले चरणी निकटवासी. या पानावर जवळजवळ सगळे संत परत अभंग आलेत. एवढा अभंग पाहू आपण. संतांची सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्यांची. संतांच्या संगतीचे सुख देवाला झाले, म्हणून तो त्यांची सेवा करतो. देव देव चरणी चिरज वंदी शूळ पाणी, नसती कीर्तनी त्यांचे माथा. नामयाच्या पुढे चाली केशी राज. नामदेवरायांचं काय काय सुख झाले देवाला, नामदेवराय कीर्तन करायला लागले. संतांच्या संगतीचे सुख देवाला झाले, त्याच्याकरता तो आला. या सुखाकारणी देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. नाथ महाराजांच्या इथं आता आलाच ना श्रीखंड्या. सेवा करतो का नाही तिथं मग? श्रीखंड्या चंदन उगाळून करी. अरे पाणी भरतोय, सगळंच करतोय त्यांच्यावर नाही का? तिथे राम नाम होईल श्रवण,
घडेल भोजन उच्छिष्ट संतांच्या संगतीचे सुख देवाला झाले म्हणून तो त्यांची सेवा करतो. सगळ्या संतांचं चरित्र पहा. गणपती बाबांनी लिहिलेला ग्रंथ. देव सेवा करतो. हो. तेथे त्याचा संपूर्ण महिमा वर्णन करणे इतका माझा आज कराय काय. तर संतांचा महिमा काय वर्णन करावा. मज पामरा हे काय थोडं पण नाही का. हा. संतांचा महिमा काय वर्णन करू शकतो आपल्यासारखा दुर्बळ. पण निदान त्यांच्यावाला चरित्र गुणवर्णन केलं तर आपली वाणी तर निदान शुद्ध होईल. म्हणून वानावी ऐकावी त्याची साधा. काय आपल्यासारखा पामर करू शकतोय. त्यांचं वर्णन केलं तर आपल्या वाणीचे दोष जातील. आपल्या वाणीचे काही साधे दोष आहे का. नाही ना. म्हणून निर्गुण देव सगुण साकार होऊन संतांची पूजा करतो. वा, त्यांना नमस्कार घालतो. तसा भगवान परमात्मा निर्गुण निराकार आहे. त्याच्या ठिकाणी काही नाही, त्याला घेणं नाही कायच नाही का. पण तुका म्हणे आला नावा रूपान तुका म्हणे झाला स्वपा तो सगुण होतो. मग सगुण होतो, सगुण साकार होतो आणि संतांची पूजा करतो, नमस्कार करतो. आता त्या श्रीखंडाने काय काय केलं नसलं. अंतर्धान पावल्यावर नाथ महाराज रडायला लागले, गिरजाबाई लागले रडायला, मोठमोठ्यानं रडायला लागले. म्हणले आता बरं पस्तावाय का म्हणले. पांडुरंग म्हणले तो तर आमचं पार धुणच होत होतं म्हणले. बाकीची सेवा काय. निर्गुण देव सगुण साकार होऊन संतांची पूजा करतो, त्यांना नमस्कार घालतो. आता जगाचा मालक राम अवतारात वशिष्ठाला नमस्कार करतोय, कृष्ण अवतारात संदीपनीला नमस्कार करतोय. मेन चरित्र तर आहे, बाकी ते तर आहेच नाही. संताला संत एक पदच लय मोठं आहे. संत एक पद असं आहे अध्यात्म क्षेत्रामध्ये लयच मोठं पद आहे संत. संत इतकं मोठं कोणीच नाही नाही का. निर्गुण देव सगुण साकार होऊन संतांची पूजा करतो, त्यांना नमस्कार घालतो. अन्य जीवाचे पाप हरण केल्यामुळे तीर्थे मलिन झाली आहेत. पा आपल्यासारखे जातात म्हणून तीर्थाला. ते पाप त्याच्यात गेलं ते तीर्थ मलिन नाही होणार का. आणि ती पावन होण्याकरता त्या संतांच्या चरण स्पर्शाची इच्छा करतात. तीर्थे तया ठया आली पुनीत व्हावया. अरे तीर्थ तर वाट पाहतात कधी साधू येईन, कधी महात्मा येईन. नाथ महाराजांच्या चरित्रात आहे, पुंडलिकाच्या चरित्रात आहे, सगळ्यांच्या चरित्रात आहे ना. तीर्थ पर्व काय वाट पाहत्यात साधूची, त्यांच्यातलं पाप धुवायला, त्यांची मलिनता घालवण्याकरता. पण साधू कधी येऊन दर्शन करून जाईन, स्नान करून, आपल्याला काय कळायचंय नाही का. लयच अवघड आहे साधू करणं, लयच अवघड आहे. अन्य जीवाचे पाप हरण केल्यामुळे तीर्थे मलिन झाली आहेत. ती पावन होण्याकरता त्या संतांच्या चरण स्पर्शाची इच्छा करतात. असा या संतांचा अधिकार आहे. म्हणून तेथे अष्टमा सिद्धीची काय किंमत आहे. अष्टमा सिद्धी वळंगतीद्वारे काय त्या अष्टमा सिद्धीला घेऊन बसले म्हणले, आणि ती एक सिद्धी मिळाली टाकावं जग आपल्या मागं पळण नाही का. सिद्धी म्हणले चमत्कार करा, एखादा चमत्कार. त्याला काय लागत आहे चमत्कार केल्यावर. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाला म्हणले, अरे काय तू रोज भिक्षा मागायला जातो, मी जातो म्हणले आज. अहो महाराज म्हणले तुम्हाला माहिती नाही लोक कसे. म्हणजे काय गुरुला शिकवतो का तू आता. तसं नाही म्हणले, समाज लय अवघड आहे म्हणले. समाज करायला साधूला नाही देणार म्हणले.
ऐक म्हणले मी जातो म्हणले आज भिक्षाला. हम्म. हा ना आता गुरु आज्ञा नाही का. हम्म. गेले दरवाज्यात की ओम भिक्षान देही अलख निरंजन एक एक मुठ्ठी आटा देव मग ब्रह्म दिखा दो बोले. तू जर ब्रह्म दाखवतो तर मग भिकायला मागवतो म्हणले. अरे मैं ब्रह्म दिखा दो बोले म्हणले मेरे को एक मुठ्ठी आटा देव भिक्षा देव. ते म्हणले आम्हाला काय ब्रह्म लागत पुढचं घर पाय म्हणले. बरं ब्रह्म दाखवतो म्हणले ब्रह्म नाही का. भिक्षा द्या म्हणले तुम्हाला ब्रह्म दाखवतो. अहो ते दुपारपर्यंत फिरले ब्रह्म नाही भिक्षा नाही. हा गोरक्षनाथ म्हणले कुठे गुरु महाराज भिक्षा कायची भिक्षा म्हणली वो. मी तुम्हाला म्हणलं होतं ना म्हणले समाज कसा आहे. त्याला माझ्या संग म्हणले पहा आता मग काय तुम्ही फक्त लांबून माझ्या म्हणले. चौकात गेले सकाळचा टाइम. मोकार लोक गेले बसले चौकात मांडी घालून आसन लावलं नाही हवेवर तरंगल्याचे वर पार आदांतरी. काही लोक कोण पैसे कोण टाकीत कोण काय ते लोटांगण घालताय काय साधू आहे काय म्हणले. हवेवर तरंगतो म्हणले विनाकाराचा. आतापर्यंत असा साधूच पाहिला नाही म्हणले. साधू महाराज चला आमच्या इथे चहा घ्यायला म्हणले. कोण म्हणतं जेवायला चला तर कोण काय संत भोजनाला चला म्हणते तर कोण काय तर कोण काय. किती काय कोण फळ आणतं तर कोण भिक्षा काय तर काय दक्षिणा काय तर काय काय. झालं मग घेतले भिक्षा बिला आले पाहिलं का म्हणले महाराज. पाहिला का म्हणले समाज तुमचं ब्रह्म कुठे गेलं म्हणले. राहत असा संताचा अधिकार आहे म्हणून त्याची अष्टमाशी त्याची काय किंमत आहे त्यानं कोण समोर फिरकू तरी देत नाही देखील देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ते संत बलवानामध्ये शिरोमणी आहेत तथापि त्यांनी विठोबरायाचे चरणी निकट वास्तव्य केले. तुकाराम महाराज म्हणतात संत हे बलवानामध्ये शिरोमणी नाही का. आता काय जेवढी भगवंताची शक्ती तेवढी संताची शक्ती आहे. जास्त म्हटलं तरी चालेल नाही का. शिरोमणी तथापि त्यांनी विठोबरायाची चरणी निकट वास्तव्य केले. मग आता हरी आला आता मग कैशी भय चिंता नाही का. देवच त्यांच्या हातात आहे असे संताचा फार मोठा अधिकार आहे. जीवाला संत कळावा. नुसतं पडून जरी राहिलं म्हणले पडून राहीन काही उगाच संताचे न मागे न तरी काही तुझी आन गा विठोबा शिरीचे बापू म्हणायचे. काही काही वाक्याचे पक्के ध्यानात राहून गेले. अरे साधूच्या संगतीत म्हणले बिगर साधण्याचं काम होतं म्हणले. बिगर साधण्याचं काम होतं. काय शब्द असतात काही त्याचा अर्थ साधना होताच की आपापच त्या संगतीत गेल्यावर आपाप सगळंच होत असतं नाही का. संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारिखे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी यह लोकी तोची सर्वाभूती सम शरीराचा भ्रम नेणे कदा. साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. पुंडलिका वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.